मित्रांनो, जुनाट सर्दी, ॲलर्जीची सर्दी, सतत होणारा खोकला किंवा नाक गळणे, छातीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कफ साठणे, त्याचबरोबर वातावरणीय बदलाने होणारा खोकला, घसा दुखणे आणि व्हायरल इन्फेक्शनने ताप येणे ही अशी लक्षणं आपल्याला पावसाळ्याच्या दिवसांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर जाणवत असतात। सर्दीमुळे छातीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कफ साठतो आणि हा कफ अनेक आजारांना निमंत्रण देतो। यावरती अनेक औषधे घेतली तरी लवकर हा कफ आपल्या शरीरातून बाहेर पडत नाही आणि त्यामुळे खूप त्रास होतो। हा कफ बाहेर पडण्यासाठी, त्याचबरोबर सर्दी आणि खोकला कायमस्वरूपी घालवण्यासाठी, त्याचबरोबर सर्व प्रकारचे जे व्हायरल इन्फेक्शन आहेत यावरती रामबाण उपाय आज तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे। चला तर मित्रांनो, पाहूया कशा प्रकारे करायचा आहे हा साधा सोपा घरगुती उपाय। त्या अगोदर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवे असाल तर खाली लाल बटनाला क्लिक करून चॅनलला सबस्क्राइब करा व हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की द्या। आपल्या स्वयंपाकगृहामध्ये काळी मिरीचा वापर एक मसाल्याचा पदार्थ म्हणून केला जातो, मात्र काळ्या मिऱ्यांचे औषधी गुणधर्म सुद्धा मोठ्या प्रमाणावर आहेत। मिरे हे उष्ण असतात आणि तीक्ष्ण असल्याने ते कफाला विरोध करतात, त्याचबरोबर जो आपला वात आहे शरीरातला तो वात सुद्धा या मिऱ्यांमुळे पूर्णपणे गायब होतो। काळ्या मिरीमध्ये बऱ्याच प्रकारची खनिजे आणि विटॅमिन्स देखील असतात। यामध्ये विटॅमिन ए, विटॅमिन सी, विटॅमिन के आणि विटॅमिन B6 यांचं प्रमाण मोठ्या प्रमाणावरती असतं। या काळी मिरीचे सेवन करण्याचे वेगवेगळे प्रकार आहेत। यातील 2 महत्त्वाचे प्रकार सर्दीसाठी आणि छातीतील कफ बाहेर पडण्यासाठी मी आज तुम्हाला सांगणार आहे। पहिल्यांदा आपल्याला ही काळी मिरी खलबत्त्यामध्ये किंवा मिक्सरमध्ये व्यवस्थित वाटून घ्यायची आहे आणि त्याची बारीकशी पूड करायची आहे। तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता, अशा पद्धतीने आपल्याला काळी मिरी एकदम बारीक वाटून घ्यायची आहे। सर्दीमुळे नाक जाम झालेलं असेल किंवा छातीमध्ये मोठ्या प्रमाणात कफ साठल्यामुळे छाती दुखत असेल तर आपण गरम दुधाबरोबर या काळी मिरीच्या पावडरचा वापर करणार आहोत। आपण एक कपभर दूध या ठिकाणी गरम करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये ही जी काळी मिरीची पावडर आहे त्याची 1 चिमूटभर पावडर आपण फक्त यामध्ये टाकणार आहोत। कारण काळी मिरी ही अतिशय तिखट आणि उष्ण असते, त्यामुळे याचा वापर करताना अतिशय काळजीपूर्वक करायचा आहे। पित्त असणाऱ्या व्यक्तींनी हा उपाय करायचा नाही आहे, त्याचबरोबर गरोदर स्त्रियांनी सुद्धा हा उपाय करायचा नाही। मोठ्या प्रमाणामध्ये छातीमधला जो कफ आहे तो पातळ करण्याचं काम हा उपाय करतो। 1 कपभर गरम दूध आणि काळी मिरीची ही चिमूटभर पावडर याचं सेवन आपण रात्रीचं झोपताना करायचं आहे। यामुळे आपला खोकला तर कमी होतोच, त्याचबरोबर छातीमधील जो कफ आहे तो कफ पातळ होऊन पडू लागतो। आपल्याला दूध जर उपलब्ध झालं नाही तरी तुम्ही हा उपाय चहाबरोबर सुद्धा, म्हणजे कोऱ्या चहाबरोबर सुद्धा करू शकता। 1 कप चहामध्ये तुम्ही 1 चिमूटभर काळी मिरीची पूड टाकून हा उपाय तुम्ही करू शकता। त्याचबरोबर साध्या गरम पाण्यासोबत सुद्धा तुम्ही जर काळी मिरीची पूड सकाळी घेतली तर आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यामध्ये खूप मदत होते। आता कफ आणि खोकल्यासाठीची ही दुसरी पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे, अतिशय साधी आणि सोपी। तुम्हाला लसूण माहिती आहे, प्रत्येकाच्या घरामध्ये हा लसूण असतो। लसणाच्या 4 ते 5 पाकळ्या आपण सोलून घ्यायच्या आहे आणि या लसणाच्या पाकळ्या काळी मिरीच्या या पुडीमध्ये डीप करून तुम्ही थोडी काळी मिरीची पूड आणि थोडा लसूण अशा पद्धतीने चावून खायचे आहेत। याने आपला खोकला तर कमी होतोच, त्याचबरोबर छातीमध्ये जो कफ असतो तो मोठ्या प्रमाणामध्ये पातळ होऊन बाहेर पडतो आणि आपल्याला जी सर्दीची लक्षणं असतात ती सुद्धा गायब होतात। व्हायरल इन्फेक्शन झालेलं असेल आणि ताप येत असेल तर त्यावरती सुद्धा हा अतिशय रामबाण उपाय आहे। मात्र हा उपाय कधी करायचा आहे ते सुद्धा तुम्ही लक्षात घ्या। हा उपाय सकाळी अनुषपोटी करायचा आहे तुम्हाला। मगाशी जो उपाय मी तुम्हाला सांगितला दूध आणि काळी मिरीचा, तो उपाय तुम्हाला रात्री झोपताना करायचा आहे। तर हा जो उपाय आहे हा उपाय तुम्हाला सकाळी करायचा आहे। तर मित्रांनो, हा अतिशय साधा सोपा उपाय तुम्ही अवश्य करून पहा। आपल्याला पावसाळ्यामध्ये जे इन्फेक्शन होतं त्यावरती हा अतिशय रामबाण उपाय आहे। नक्की करा आणि मला व्हिडिओमध्ये नक्की कमेंट करा की हा उपाय तुम्हाला कसा वाटला। तर मित्रांनो, आजच्या दिवसासाठी एवढंच। पुन्हा भेटूया अशाच नवनवीन घरगुती उपायांसह। तोपर्यंत स्वस्थ राहा, निरोगी राहा। नमस्कार।